तेव्हा कोल्हापूरमधली परिस्थिती जाणून घेतल्यानंतर जाऊयात मराठवाड्यामध्ये. औरंगाबादमध्ये सुद्धा फारशी काही वेगळी परिस्थिती नाहीये, सांगतोय कृष्णा खेंडे. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक भागामध्ये मी पोहोचलोय. खरं तर हा खूप गजबजलेला एरिया. तिथलं हे एटीएम आहे HDFC बँकेचं आणि इथल्या आजूबाजूच्या लोकांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ज्या दिवशी हा निर्णय झाला 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा, त्या दिवशीपासून या एटीएमचं शटर हे असंच डाऊन आहे आणि यावर साचलेली धुळीवर्ण आपल्या लक्षात येईल की हे एटीएम जे आहे ते गेल्या कित्येक दिवसांपासून उघडलेलंच नाही. औरंगाबाद येथला बहुतेक ठिकाणी जे आहे ते एटीएमचे शटर्स असे डाऊन आहेत. काही ठिकाणी पैसे मिळतात, मात्र तिथे तुम्हाला फक्त 2000 रुपयांची नोट मिळेल, तर काही बँकेमध्ये तुम्हाला 500 रुपयांची नोट मिळेल. मात्र 500 रुपयांची नोट औरंगाबाद जिथल्या बाजारातल्या चलनात फारशी दिसत नाही आणि महिन्याभरानंतरच हे चित्र आहे औरंगाबाद शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरचं. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद.